राज्याची शौर्य गाथा मराठा साम्राज्याची। बाडग्यांनो, महाराष्ट्राचा छत्रपती जरी तुमच्या कैदेत असला तरी त्याची धर्मपत्नी अजून जिवंत आहे। महाराष्ट्र नमवण्याची भाषा करू नका। स्वराज्याचा सूर्य अजून मावळलेला नाही। उरल्या सुरल्या मराठ्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत। राणी सरकार मुजरा। राणी सरकार, त्या मुघले सरदारांना काय ठाव नाही। स्वराज्य काय शेणामेणाचा बनलेला नाही। त्यात प्रत्येक मावळ्याच्या रक्ताचा शिंपणा आहे, शिंपणा। अरे कुणी बी यावं आणि पटकन घास गिळावं एवढं समजा सोपं नाही। शाब्बास माझ्या मर्दा मराठ्यांनो। जी राणी सरकार। राणी सरकार, राणी सरकार। बोला चिमणाजी, असे थांबलात का? राणी सरकार, कसं सांगू, कसं वर्णन करू? गेल्या 1.5-2 महिन्यात वेगवेगळ्या बातम्या ऐकून काळीच दगडाचं झालंय। कोणतीही बातमी ऐकून डोळ्यातले आसवं नाही गळणार। जे काय आहे ते स्पष्ट बोला। राणी सरकार, राणी सरकार, महाराष्ट्राचे छत्रपती शंभूराजे, शंभूराजे, शंभूराजे इहलोकी गेले। राजे, राजे, राजे काय झालं? आई साहेब काय झालं? का रडत आहात तुम्ही? बाळ राजे तुमच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरवले। राजे काय झाले? दादासाहेब आम्ही स्वराज्याच्या राणी आहोत। आम्ही तसं रडत बसलो तर शत्रूचा जोर वाढत जाईल। जे नशिबी होते ते झाले। औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या लाल मातीत बांधायची असेल तर असं रडून चालणार नाही। भाऊजी। जी वहिनी साहेब। आता एकत्र राहून चालणार नाही। वहिनी साहेब, अजूनही आम्हाला खरं वाटत नाही की आमचा दादा इहलोकी गेला। राणी सरकार, औरंगे आता खुशीत गाजरे खात असणार। महाराष्ट्र संपला, पण त्यासनी हे ठाव नाही ज्या शिवप्रभूंच्या पुण्याचे महाराष्ट्र आहे, धर्मवीर शंभू राजांच्या बलिदानाचे मावळ मुलूक आहे, त्याचं पाणी किती तिखट आहे हे त्यासनी नाही ठाव। औरंग्या, अरे तुला ह्याच मातीत गाडीन तरच नावाचा संताजी घोर पडा। आता समद मावळ पेटून उठणार आहे या राजाच्या बदल्याच्या सुडासाठी। या हरामखोरांना पळता भुई थोडी होईल, पर त्यासनी अजून ठाव नाही या संताजीच्या आणि धनाजीच्या करामतीची। माझ्या मर्दा मराठ्यांनो। जी राणी सरकार। स्वराज्याचे सिंहासन रिकामे राहता कामा नये। जी राणी सरकार। त्याचा जनतेवर परिणाम होता कामा नये। राणी सरकार, काळजावर दगड ठेवून तुम्ही उभ्या आहात, मग आम्ही आहोत तुमच्या पाठीशी। हा सूर्याजी पिसाळ, रायगडाचा किल्लेदार, दुश्मनाला एकही पायरी चढू देणार नाही। वैजी किल्लेदार, आम्ही समजा स्वराज्याचे सिल्लेदार। आम्हा शिवप्रभूंची, शंभू राजांच्या बलिदानाची आण हा संबंध महाराष्ट्र डौलाने नांदावा यासाठी आम्ही छातीचा कोट करून लढत राहू। संताजीराव, स्वराज्याचा बुरुज ढासळला गेला। या नजीकच्या औरंगेला पाणी गोड लागलंय। किंवा आमचा राजा आमासनी सोडून गेला, पण असा भावनिक होऊन चालणार नाही। त्या औरंगेला म्हणावं, हे स्वराज्य दगड धोंड्यांचं आहे, पावलो पावली मरण हाय। तुझी कबर या दख्खनवरच खोदू, तवा हाय तसाच राहा। माझ्या मर्द मराठ्यांनो। जी राणी सरकार। स्वराज्याची राणी आपणास हुकूम देते।
स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजे. तशी आमच्या स्वारींची इच्छा होतीच, पण शाहूराजे अजून अज्ञान आहेत. स्वराज्याचे सरसेनापती अमात्य प्राण संबळ. जी राणी सरकार. आपल्या शिलेदारांना घेऊन महाराष्ट्राच्या चौक्या रोका. जी राणी सरकार. आपण काहीच चिंता करू नका. या महाराष्ट्रात एकाच्याही केसाला धक्का लागू देणार नाही. आपण निश्चिंत रहा. येतो आम्ही. चला रे माझ्या सवंगड्यानो. संताजीराव आणि धनाजीराव. जी राणी सरकार. औरंग्याच्या हालचालीवर नजर ठेवा. जी राणी सरकार. निराजी पंत, रामजी पंत. जी राणी सरकार. स्वराज्याच्या खजिन्याचा कितपत लेखाजोखा शिल्लक काय आहे? राणी सरकार, शंभूराजांना पकडल्यापासून स्वराज्याच्या खजिन्यात येणाऱ्या उत्पन्नाचा दर घटला आहे. काय करावे कळेना. राणी सरकार, रयतेवर उपासमारीची वेळ आली आहे. सदरेवरचे निर्णय असतील ते 2 दिवस लांबणीवर न्या. जी राणी सरकार. गजराबाई जगताप. जी राणी सरकार. आपले वडील स्वराज्याच्या कामी आले. आपणास विसर पडावा म्हणून महडगावी रायगडी आणले. या रणधुमाळीत होरपाडण्यापूर्वीच आपण महडगावी परत जावे. जी राणी सरकार. तारा राणी. जी बाईसाहेब. आपणास ठावे आहे, या जगात विधवेला मान नाही. तेव्हा सिंहासनाची पूजा आजपासून तुमची. महाराष्ट्राचे छत्रपती आम्ही तुमच्या पदरी घालतो आहे. तारा राणी तो राजा आहे महाराष्ट्राचा. सौभाग्याचं सुख पदरी नाही, फक्त काठेरी भोग आहेत. आणि गेली 10 वर्ष त्या आम्ही भोगलंय. तुम्हीही भोगायला तयार व्हा. बाईसाहेब, आम्ही जीवाची बाजी लावू. स्वराज्याची आण आहे. आऊसाहेबांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. आबासाहेबांनी हे स्वराज्य स्थापन केले. दादासाहेबांनी ते रक्षिले. औरंग्यासमोर प्राणासाठी गुडघे नाही टेकले. आतोनात हाल केले, पण नमले नाही ते. त्यांच्या बलिदानाची शपथ आहे समदांना. स्वराज्याचा भगवा हा चिरकाल फडकत राहणार. जी राणी सरकार. आमच्या पदरी स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि स्वराज्य आहे, ते आम्ही रक्षणारच. प्राण गेला तरी चालेल, पण त्या औरंग्यासमोर गुडघे टेकणार नाही. येतो आम्ही. राणी सरकार. राणी सरकार. राणी सरकार, घात झाला. त्या औरंग्याने जुल्फिकार खानाला रायगडावर चाल करून पाठवलंय. आता तो वाई परगणा उतरून पुण्यात पोहोचलाय. जुल्फिकार खान, तोच तो हरामखोर. इकरीच्या मैदानातून आमच्या या हातानेच त्याला परत पाठवला होता. अरे ये रे गड्या स्वतःच्या पायांनी, आणि जाशील दुसऱ्याच्या कांद्यावरून. नूर खान. जी राणी सरकार. आपले उपकार शिवप्रभूंच्या पुण्य आणि इतिहासात साक्ष देणारे. आपले पुरे खानदान महाराष्ट्राच्या हितासाठी लढले, पण तोच महाराष्ट्र आज सूर्यास्ताच्या समीप आलाय. आता खरी गरज आहे ती आपल्या शौर्याची. रानी सरकार, अब चिंता मत करो. अब हम पुणे में कुछ करते हैं. वहिनी साहेब, दिवसेंदिवस दुःख आणि दुःखच पदरी काय वाढून ठेवला आहे आमच्या ताटात. भाऊजी, संकटाच्या खाईत होरपळल्याशिवाय नवीन शिकवण कशी मिळणार. आपण एकत्र राहणे राज्याच्या हिताचं नाही. बाईसाहेबांना घेऊन जिंजीत जावे. तेथे वेगळी राजधानी स्थापन करावी. वेळ आणीबाणीची आहे. सोबत निराजी पंत व रामजी पंतांना नेणे. नाईक. जी राणी सरकार. जुल्फिकार खान पुण्यात आलाय, त्याच्यावर नजर ठेवा. जशी आपली आज्ञा. सूर्याजी काका. जी राणी सरकार. आपण रायगडाचे किल्लेदार आहात. आम्हाला असं वचन द्या की रायगडाच्या वाटा प्राण गेला तरी दुश्मनास दाखवणार नाही. राणी सरकार, ही घेतली राजांची शपथ. हा सूर्याजी पिसाळ जीवाची बाजी लावेल, पण गद्दारी करणार नाही. मर गया सांबा,
काफर मराठा मर गया। अल्लाह तेरी लाख लाख शुक्र। आता महाराष्ट्र माझ्या समोर गुडघे टेकणार। असद जी हुजूर। शिवा का छावा मर गया। किस मिट्टी का बना था ये संभा। मरते वक्त भी भीख नहीं मांगी हमारे सामने, नहीं घुटने टेके हमारे सामने। इतनी खून जबरदस्ती की, फिर भी रहम के दो लफ्ज नहीं कहे हमारे सामने। असद जी हुजूर। ये संभा की यसुबाई कितना दिन रायगढ़ लड़ाएगी? ये तो 2-4 दिन की बात है। अब पूरा महाराष्ट्र हमारा होगा। हम हिंदुस्तान के शहंशाह बनेंगे। हम हिंदुस्तान के शहंशाह बनेंगे। हिंदुस्तान के शहंशाह बनेंगे। हुजूर। नागोजी। जी हुजूर। क्या खबर है? हुजूर, एक बुरी खबर है। क्या क्या मनहूस खबर है? हुजूर, जुल्फिकार खानाला मराठ्यांनी पुण्यातच थोपून धरलंय, पुढे जाऊच देत नाही। नूर बेग खान, संताजी, धनाजी आडवे येत आहेत। असद जी हुजूर। ओ कम्बक कितनी फौज लेके गया था? पुरी 30,000 हुजूर। हुजूर, शिवाच्या प्रेरणेने आणि संभाच्या तालमीत तयार झालेले मराठे जरी 30 असले तरी 30,000 सैन्याला भारी पडतात। खामोश। जी जी जी, जी हुजूर। ये देख नागोजी, ये मराठे म्हणजे जीती जाती भूत आहेत। कुठून येतील आणि कुठं गायब होतील हे अजून मलाही समजलं नाही। हे देख, रायगड दगड धोंड्याचा आहे, बुरुज बोलू शकणार नाही, पण किल्लेदार तरी हाडे मासाचे आहेत ना। त्यांना धन दौलतीचा आमिष दाखवा। धन दौलतीसाठी ये मरगट्टे एकमेकाच्या माना सुद्धा तोडायला मागे पुढे पाहणार नाहीत। अशा इतिहासात कित्येक नोंदी आहेत। जी हुजूर। जाओ। असद जी हुजूर। वशीयतनामा लिखो। लिखो, लिख लो। जी हुजूर। ये बहुरानी जल्दी से जल्दी हमें छावनी में होनी चाहिए। जी हुजूर। जुल्फिकार खान को बोलो, कुछ भी करो लेकिन उसे कैद करके ले आओ। जी हुजूर। मुझे पता है जुल्फिकार खान कहीं ना कहीं करून रायगढ़ी पहुंचेल। हुजूर, अब किसमें दम नहीं है मुगले सल्तनत के सामने खड़े रहने की। वो सिवा गया, संभा गया, अब ये सूबाई क्या करेगी? असद, तेरी सोच गलत है, ऐसा मत सोच। या मराठ्यांच्या बायका म्हणजे वाघिणीचा अवतार। एखाद्याच्या छाताळावर बसल्या की नड फोडल्याशिवाय उठत नाहीत। वो जिजाई को देखो, शिवावर संभा पैदा करके पूरा मुगल सल्तनत अपल्या डोक्यानं हैरान करून सोडलंय। शिवा जैसा बेटा और संभा जैसा पोता कैसा पैदा किया होगा। हमारा हिंदुस्तान का शहंशाह बनने का सपना ही रह गया। हुजूर, हुजूर। क्या हो गया इफ्तिकार खान? एक बुरी खबर है हुजूर। क्या हो गया? हुजूर, मुकरफ खान और दिलेर खान मारे गए। ये अल्लाह, ये मैं क्या सुन रहा हूँ? हुजूर, 700 मावळे 30,000 सैन्याला भारी पडले। दिलेर खान नाशिक जवळच्या कनेरी गडावर हमला करणार ही माहिती मिळताच त्या सैतान रामजी पांगेराने दिलेर खानला पाटारावर ताणून मारले। रामजी पांगेरा मतलब अफजल खानाच्या वधावेळी जावळीच्या खोऱ्यात लपून बसलेला बेसावध वैरावर हल्ला करणारा जावळीचा शेरच तो। ठाऊक आहे आमासने। हुजूर, 700 विरुद्ध 30,000 कोणत्या आवेशाने लढले हे मराठे? दिलेर खान मारला गेला। सैन्य लुटीत, धन दौलत मराठे घेऊन परागंदा झाले। या अल्लाह इल्लल्लाह, ये मैं क्या सुन रहा हूँ? शेख निजाम, मुकरब खान राजा रामास अटक करण्यात कर्नाटकास गेले, ते तिथेच संपले नाही हुजूर। मतलब? तो संताजी घोरपडे
संभाच्या सुडानी वेडा झाला होता. बापाच्या रक्ताचा सूड गवला सूड. पोलादपूरच्या सपाट मैदानावरून गाठ उतरताना त्या दख्खनी वाघाने चौ बाजूने हेरला आणि इखलास खान, शेख निजाम, मुकरब खान बाप बेटे एक साथ चिरडले गेले. दौडून दौडून मारला त्या मराठ्यांनी. संताजी, संताजी धनाजी, संताजी धनाजी, कौन है उधर? जी हुजूर. नागोजी. जी हुजूर. असाच जा. संपाच्या सुडाने पेटलेले मराठे एकवटायच्या आत त्यांना वतनाचा आमिष दाखवा. मुझे किसी भी कीमत पर संताजी धनाजी चाहिए. जी हुजूर. जाओ. बुलंद खान. जी हुजूर. ठहरो. ये देखो, ये मरगट्ठा है. ये मरगट्टे बहुत चालाक रहते हैं. उस पर भरोसा मत करना. कुछ भी दगाबाजी की तो उसे उधर ही खत्म कर देना. जी हुजूर. मैंने तो आपका नमक खाया है. इस मरगट्टे ने कुछ दगाबाजी की तो यूं ही मसल दूंगा. जाओ. जी हुजूर. असद, मेरा नमाज का वक्त हो गया है. जाओ, तुम लोग चले जाओ. أشهد أن لا إله إلا माझ्या मर्द मराठ्यांनो, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. स्वराज्यात आपल्या आया बहिणींवर होणारे अत्याचार कदापि सहन करणे नाही. शेतकऱ्यांचे पीकच काय, पण गवताच्या काडीलाही यवनांना हात लावू देऊ नका. भावी पिढीत भात शेतकरी रयतेचा पोशिंदा होईल. निशस्त्र योद्ध्यावर वार करू नये. शरण येणाऱ्यास अभय देणे, पूजा अर्चा करणाऱ्यांस त्रास देऊ नये. सर्व धर्मांचा आदर करा. हे स्वराज्य सकल जनांचे आहे. जगदंब जगदंब जगदंब. औरंग्या, अरे आज तू शिवप्रभूंच्या पुण्याईनं वाचलास. अरे तुझ्या जन्म बलवत तर निघालं, नाहीतर तुझी कबर हित्ताच खोदली असती. रे कापा दे छावणीचा कळस. الله أكبر الله أكبر لا إله إلا الله. या अल्लाह, ये मरगट्टे की तलवार. या अल्लाह, कौन है उधर? कौन है उधर?
अगं गजरे गजरे गजरे, अगं कंचा बोकड कापाय चाललीस अशी धुसमुसत. ए या 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 देवा 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 गा या या. काय बाई आहे की काय म्हणायचं. आय 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 कंबरड गेला कंबरड गेला. अगं गजरे बाहेर दिस धामधुमीचे आहेत आणि मुघल लाल घोटत बसलेत या स्वराज्याचा घास गेलाय. आणि तू एवढस ढुटून घेऊन कुठं चाललीस. हे अगं गजरे तुझी मस्करी करताय. हा मला वाटतं तुझा कोंबडा कापायचा बेत आहे. अरे कोंबडा नाही, मग आज रात्रीला चांगलाच बेत हाय. माझ्या बाला फसून मारलेल्या नागोजी मान्याचा त्याच्या पोटात ही सुरी घुपसल्या खेरीस ही गजरा शांत बसायची नाही. अगं गजरे 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 तो हितच तर हाय. अगं तो तर औरंग्याचा विश्वासू सरदार बनलाय. तो नागोबा थोडीच बाहेर येणार आहे. आ अरे म्या मराठ्यांची पोर हाय. कंचना कोणच्या मार्गानं त्याला बाहेर काढणारच. इकडे ये. म्या ऐकलंय तो वतन द्यायला इकडे येणार हाय. आपला जे स्वराज्यावर रुसलेले सरदार आहेत ना त्यांच्यासाठी तो इकडे येणार हाय. अरे त्याचा बळी स्वराज्याला देतेच बघ कसा. अगं गजरे 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 एवढा सोपा काम नाही. तो 5-50 पठाण घेऊनच येणार. 5-50 छे 5-50 पठाणांना कसं दावणीला बांधायचं ना ते तर बघच तू. अरे ते यव्वन म्हणजे स्त्री लंपट. कधी कंच्या बाईच्या नादी लागतील ना त्याचा नेम नाही. गजरे 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 अगं पण त्याला ओळखायचा कसा. कुणी बघितलाय का त्याला. मी बघितला त्याला. संगमेश्वरी माझ्या राजांना पकडायच्या वेळी तो त्या मुकर्रब खानाच्या संगतीला होता. नाहीतर देसाईवाडा कसा काय माहित पडला असता त्याला. फक्त एक करा. एकदा नागोजी मान्य दाखवा. फक्त एकदा दाखव. फक्त एकदा. एकदा बघितलं ना की पुढचा म्या बघीन. बऱ्याच दिवसांची आग या मनात साठून ठेवलेली आहे. म्या काय समजलो नाही. ती कहाणी आपण न ऐकलेलीच बरी. अगं मर्दाचा छावा आहे हा रायाजी. शिवप्रभूंची प्रेरणा आणि शंभूराजांची उदात्त वृत्ती मनात ठेवून या घरादारावर पाणी सोडून रायगडावर चाकरी करतो की फक्त पोटा पाण्यासाठी. स्वप्नांची राख रांगोळी होऊ देणार नाही. स्वराज्य तुमचं आमचं समद्यांचं मंदिर आहे. मैं जगताप जयदेवांची मुलगी गजरा. महाड गावी छोटेखानी आमची गडी आहे. शंभूराजांच्या वधाच्या वेळी देवीच्या गोंधळात गुंतून त्या नागोजी मान्याने मागाहून वार केला. ती आग ती रात्र आठवली ना तरी अंगाची लाई लाई होती. ठाव आहे आमासनी. त्यावेळी आम्ही तिकडच निघालो होतो. शंभूराजांना अटक झाली त्यावेळी संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि मालोजी बाबा निकराने झुंज देत होते. त्यांच्याच मदतीला जगतापरावांना सांगावे धाडला होता. पण गडी पोहोचणार तोच स्मशान शांतता झाली होती. त्यांना अग्नी देऊन मागे फिरणार तोच होत्याचं नव्हतं झालं. या साम्राज्याचा सूर्य मोगलांच्या कैदेत सापडला होता. स्वराज्याचा समाज झपाट्याने मागे हटत होता. स्वराज्य नष्ट होण्याच्या मार्गावर असताना महाराणी येसुबाई राणी कडाडल्या. स्वराज्यातील गवताच्या पातीलाही हात लावणाऱ्या यवनांना हा महाराष्ट्र खंबीर उभा आहे याचा खलिस्ता पाठवला. शिवप्रेरणेने भारीत झालेल्या मावळ्यांना दिलासा मिळाला आणि हळूहळू गडी बसणार तोच या मुघलांच्या हल्ल्यावर हल्ले. माझ्या बाळाला अग्नी तुम्ही दिलात. फार उपकार झाले तुमचे. पण आम्ही कोण. आम्हाला कोणी विचारले देखील नाही आणि तशी गरजही वाटली नाही आणि यापुढे वाटणार देखील नाही. अरे ये ये ये. अरे विचारलाय तेवढाच बोलायचा. उगाच गोड बोलून या आमच्या गजरेला बोलवू नका. अरे चाल का गजरे, आपल्याला त्या नागोजी मान्याला धुंडायचा आहे. अरे चिमण्या जरा थांब.
जाता जाता एकच सवाल, तुम्ही कुणी बी असा, पण स्वराज्याचे सेवक म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा करते. आपण तळ कोकणातले असाल तर माल सावंतांना माझा निरोप द्या. त्यांची सून गजरा स्वराज्याच्या कामात गुंतली आहे. इतक्यात लग्नाची घाई करू नका. बापाचा सूड घेतल्याशिवाय ही गजरा मुंडावल्या बांधायची नाय. हो चांगला आहे की मग. हो बाईसाहेब, पण तळ कोकणात तर खूप माळ सावंत आहेत. आता कंच्या माळ सावंतांबद्दल निरोप द्यायचा म्हटलं. आम्ही मराठी बायका नवऱ्याचं नाव घेत नाही. अहो, पण अजून लगीन तर ठरलं नाही ना. तशी पाळण्यात पाठीला पाठ लागली आहे आमची, म्हणून नाव घेणं उचित नाही. तुर्तास आपण निरोप द्या. जी. ओ पाहुणं, ओ पाहुणं, पाहुणं, ओ निरोप तर सांगून जा की. ए चिमण्या, त्यांना राहू दे. चल चल, तू लवकर चल. चल चल. हाय 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 हाय. अगं त्याच दिवशी जरा सापडली असतीस. 50 तोला. 50 तोला जास्त आहे, पण आज भेटलीस. खान साहब, इस लड़की को पहचाना क्या? नागोजी, ये तो सह्याद्री के मराठी की चोरी है. वय, म्या मराठ्यांची पोर हाय. अस्सल लाल मातीच्या रक्ताची होळी करून चंगच घेतलेला हाय. कुणाच्या बी हाताला लागणारं पाखरू नाही. दर दिवशी आगीशी खेळायची सवयच आहे आम्हासनी. आहा, मग आम्ही बी आगीत बसव की. पण सच्ची मराठी मनाची नाही. तुमची जात म्हणजे बाडगी मान्याची. ए आया बहिणी दुसऱ्यांच्या पुढ्यात टाकून त्यांची मलई खाणारी जात तुमची. तुमच्यासारख्या पाप्याला या साऱ्या जगात थारा नाही. हाय हाय, बुलबुल क्या बोलती है नागोजी? जी, एकदम टिकट मिर्ची है, चखने में मजा आएगा. ये तिखट पाणी जरा प्यारच दिसतंय. इफ्तिकार, तो पकड़ो पकड़ो इसको. ए माने, इतर प्राण संपट की चटकी तो नहीं ना? पाखरू कोणाचं बी असू दे, पण हाय हाय तिखट पाखरू. पोर कुणी बी असू दे, पण मराठी मातीतली हाय. तिच्या अंगाला स्पर्श करायचा म्हणजे आगीशी खेळण्यासारखा हाय. इफ्तिकार, इस लड़की को पकड़ो पकड़ो इस लड़की को. पळाला हरामी साला. स्वराज्यात येऊन मराठ्या पोरींना बाटवण्याचा प्रयत्न करतोय, पण मराठ्यांच्या मुली बाहेर पडल्यात ते जीव मुठीत धरून नाही. तुम्ही पुन्हा आलात? होय. मला वाटलं घोड्याला टाच मारून निघून गेलात. तुम्ही त्याला ओळखता? हो बाईसाहेब, तुम्ही त्यासनी ओळखलं नाही? अहो, तो औरंग्याचा हुजऱ्या नागोजी मान्या होता आणि त्याच्या जोडीला इफ्तिकार खान होता की. काय? होय. चुकलंच माझं. मराठ्यांच्या पोरींनी जास्त भाव खाऊन चालत नाही. रायजी, रायजी. हे नाईक. नाईक? मुजरा नाईक. रायजी, घात झाला रायजी. काय? रायगड पडला. रायगड पडला? नाईक, काय झालं? रायगड पडला? मराठ्यांचे सिंहासन फुटले? घोरपडे, मराठ्यांचे सिंहासन फोडले गेले. मराठ्यांची महाराणी येसूबाई आणि बाळशावराजे दुश्मनांच्या हाती लागले. जगदीश्वरा, काय झालं हे? संताजी, तो सूर्याजी पिसा मोगलांना फितूर झाला. सूर्याजी!
सूर्याजी पिसाळा, अरे तुला आत्ताच अवदसा आठवली काय? मराठ्यांचे साम्राज्य मोगलांच्या घशात घालायला. धनाजीराव वेळ दौडून चालणार नाही. चला त्या जुल्फिकार खानाला नजीकच्या पठारावर गाठू. जीवाची बाजी लावूया. स्वराज्याच्या महाराणी बाई आज मोगलांच्या छावणीत नको. चला चला काहीतरी करूया. चला चला लवकर. धनाजीराव, संताजीराव, रायाजीराव, राजाराम राजा शत्रूंच्या हातात सापडलं. काय? जुल्फिकार खानानं जिंजीला वेढा दिलाय. अरे जुल्फिकार खाना, आता नाही सुटणार तू माझ्या हातून. महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांना बुराणपुरात घेऊन गेले. सूर्याजी पिसाळी होता नागोजी मान्यासोबत, पण जिंजीला वेढा दिलाय ही बातमी पक्की आहे. काय रे जगदीश्वरा, काय झालंय सर्व? सरदार, अहो आम्ही जिंजीची पाहणी करून येतो. तोवर तुम्ही महाराणींचे सुटकेचं बघा. नाईक, अमात्य प्राण संबळ कुठे आहेत बघा. स्वराज्याचा पुनर्जीवन होणार तोवरच दैवाने घाला घातला. पर सरदार, आम्ही समधी चोख बातमी घेऊन आपणास भेटायचं कुठं? नाईक, आता आपलं डोकं शांत ठेवावं लागेल. गाफील राहून चालणार नाही. आपण एक करूया. आपण समजाने येत्या 2 दिवसात अर्नाळ्याच्या शिव मंदिराजवळ सांच्याला भेटूया. रायाजी, माहिती खडानखडा घेऊन या. जी सरदार. नामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण, कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण. नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला. नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. उखळण प्रेमाची काढिली, उखळण प्रेमाची काढिली. स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी, स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी. प्याला घेतला ज्ञानाचा, प्याला घेतला ज्ञानाचा. तोच अमृताचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण, पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण. केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा.
केशवदास म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा, म्हणे संतांचा, म्हणे संतांचा, केशवदास म्हणे संतांचा, मेळा गोपाळांचा डाव मांडिला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, 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 विठूचा गजर हरी नाम। रुक जाओ। अरे ओ छोरी, कहाँ से आई हो? इथलीच जिंजीची अव धनगराची पोर आहे जी। इटू रायच्या दर्शनाला गेला होता, पायी पायी दिंडी गेली होती। आज रातच्याला आमचं भजन आहे जिंजीस। इटलीच जिंजीची? कोई बात नहीं, लेकिन गेल्या महीनाभर जिंजीला वेडा घालून आहोत, कभी आते जाते तो नहीं देखा। कोई बात नहीं, इटलीच जिंजीची? लेकिन छोरी थोड़ी बहुत तेज है, ऐसी छोरियां हमें बहुत पसंद है। अरे ओ छोरी, इस उम्र में कहाँ राम नाम का जप करने चली? आज की रात अरे औरंग्याच्या इजड्यांनो, स्वराज्यातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष दररोज वाघाच्या जबड्यात हात घालून घास खातात। जा जाऊन सांग तुझ्या त्या औरंग्याला, हिंदुस्थानाचा बादशाह बनता बनता इथेच मरशील, पण सहजासहजी हिंदुस्थान घशात घालू देणार नाही। आता तुझी सुद्धा कबर या मातीतच बांधू। माफ करो, रहम करो, माफ करो, रहम करो, अल्लाह के लिए छोड़ दो, छोड़ दो, छोड़ दो। राणी सरकार, राणी सरकार, हुजरा, राणी सरकार, राणी सरकार, घात झाला, रायगड पडला, राणी सरकार, रायगड पडला। काय? महाराणी येसूबाई मोगलांच्या कैदेत सापडल्या। बाळराजे? तेही तो सूर्याजी पिसाळ फितूर झाला। स्वराज्याची राजधानी मोगलांच्या ताब्यात? नाही नाही, कसेही करून बाळराजांना आणि बाईसाहेबांना सोडवायला हवे। सरसेनापती अमर्त्य प्राणसंभाळ कुठे आहेत? राणी सरकार? मुजरा नाईक। राणी सरकार, मुजरा नाईक? संताजीराव, धनाजीराव? कोल्हापूर, सांगली, सातारा, परवाच्याला अर्नाळ्याच्या शिवमंदिरात भेटायचं ठरलं आहे। जुल्फिकार खानाचा वेडा पडलाय जिंजीस, त्यांच्या कानावर घाला। राज्य सुद्धा वेडात अडकले आहेत। स्वराज्याचे जर तिसरे छत्रपती मोगलांच्या हाती सापडले तर स्वराज्याचा सूर्यास्त झालाच समजा। राणी सरकार, ही बातमी आम्ही त्यांच्या कानावर घातली आहे। त्या जुल्फिकार खानाला झुंजवण्याचे काम आमच्यावर सोडा। गजरेला घेऊन चिमणारीच्या साथीने आजच जिंजीत प्रवेश करतो। याच संधीचा फायदा घेऊन आपण उद्याच जिंजीत घुसू। ठीक आहे नाईक, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, थोडीफार जरी कसूर झाली तर जीवावर बेतायची। राणी सरकार, पण त्या परीस एक वाईट बातमीही आहे। रामराजांना व्यसनाधीन व नाच गाण्याचे छंद त्या निराजी पंताने लावले आहे। आम्हास वाटते ही सर्व विवरचना निराजी पंत आणि पिसाळ यांची। आम्ही वेडा ढिला करतो। आपण याच संधीचा फायदा घेऊन चोरवाटेने जिंजी चढावी। स्वराज्याचा सूर्यासा मळवटला नाही पाहिजे। ही बातमी आली आहे आमच्या कानावर। निराजी पंतांचा डाव लक्षात आला आमच्या। दादासाहेबांना त्रास देऊन थकले अष्टमंडळ आता शिल्लक राहिलेले स्वराज्य पोखरण्याचा प्रयत्न चालू आहेत। या फितुरीच्या पाश्चात अडकलेल्या त्या मराठ्यांना हे समजणार नाही। स्वराज्याला मोगल पोखरत नाहीत तर आपणच त्यांना वाट करून देतोय। चला आता, जास्त वेळ दौडून चालणार नाही। जी राणी सरकार। संभा स्वराज्यासाठी प्राण दिले पण भीक मागितली नाही।
असद, असद, कहाँ मर गया ये असद? जी हुजूर। क्या हुआ हुजूर? कुछ चाहिए हुजूर? कुछ नहीं चाहिए. रायगडाची काय बातमी? जुल्फिकार खानचं कुछ पैगाम? तो नागोजी माने आहे ना जोडीला? तरी सुद्धा काहीच बातमी नाही. या मराठ्यांवर कितीही धन दौलत उधळली तरी साले वतनाला हबाबलेलेच. हुजूर बोलो. रायगढ़ पल्ला स्वराज्य मुगले सल्तनत पर है। हुजूर, हुजूर, क्या हो गया इफ्तिकार खान? मुगले सल्तनतचा झेंडा बुलंद रहे। बोलो बोलो बोलो, क्या खबर लाया है? हुजूर, रायगडावर मुगले सल्तनतचा झेंडा फडकला। बहुत खूब, बहुत खूब. हुजूर, हुजूर, हाँ, मराठ्यांची राणी आपल्या कैदेत आहे. बहुत खूब. इफ्तिकार खान, ले आओ उसे, ले आओ जल्दी, ले आओ. हुजूर. हाँ नागोजी माने, बोलो. हुजूर. नागोजी माने. जी हुजूर. मुगले सल्तनत का रिवाज क्या है? ये बेवकूफ औरत को बताया ही नहीं क्या? कुर्निसात करने को बोलो. स्वराज्याच्या राणी मुजऱ्या करत नाहीत, मुजऱ्या घ्यायची सवय असते. ज्या शंभूराजांनी गेली 9 वर्ष मोगले सल्तनतेच्या नाकाशी दम आणला त्यांच्या धर्मपत्नी यसुबाई आहोत आम्ही. मोगले सल्तनतेचा विस्तार करता करता बादशाह शेवटचा घटका मोजायला घटकेला आला तरी सत्तेची हवा अजून तशीच्या तशीच. ये बेवकूफ औरत, आप मुगले सल्तनत के कैद में है, रायगडावर नाही. माहित आहे आम्हाला, सोबत फर्जंदी आहे. मराठ्यांच्या 5वीलाच पुजली आहे गद्दारी. धोकेबाज. आणखी काय काय करणार आहेस? तुझ्या पोराला बाटवून मुसलमान बनवणार आणि तेही तुझ्या डोळ्या देखत. बाटून मुसलमान बनून धर्मांतर करता येतं, पण मराठ्यांच्या रक्तातील मराठी बाळा कसा काय बदलणार? विसरलात? नेताजी पालकर, रायाजी खेरे नाईक, किती किती नावे सांगू अजून? क्षणाक्षणात जातीसाठी माती खाणारी मराठी जात. हुजूर, 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 क्या हो गया बुलंद? मराठ्यांच्या फौजा सह्याद्रीच्या खोऱ्यात दबा धरून बसल्या आहेत. दख्खनला वेढा घालून सिद्दी लाल, कासिम जनत, वासिम, जिनत सिद्दीकी डर के मारे भाग रहे. आता कोण हा मोरक्या? सगळ्यांना तर जमीनदस्त करून टाकलंय. हुजूर, हुजूर, संताजी धनाजी ही जोडगोळी आपल्या मुलखातील मराठ्यांना एकत्र करून चहूबाजूनी हल्ला करणार आहेत अशी हेरांनी बातमी दिली आहे. संताजी, संताजी धनाजी, मतलब छावणीचे कळस कापून नेणारा मरघट्टा. उसी का शीर हमें चाहिए नागोजी माने. जी हुजूर. नया पैगाम जिंजीस भेजो. जुल्फिकार खान को बोलो कडाची ईट आणि ईट तोडा. राजा रामास आतस्त कोंडून मारा. संताजी धनाजी मध्ये फूट पाडा. भाऊबंदगी वाढवा. या परीत चांगले काम केले आहेस. आयुष्य आग लावण्यात गेले, मरणाच्या दारात ठेपलाय तरी सत्तेची हाव किती. बेवकूफ औरत, जबान संभाल के बात करना. उस संबा का क्या हाल किया मालूम है ना? हाल हाल केले आहेत. याच्या यातना छत्रपती सहित उभ्या महाराष्ट्राने भोगलेत. आमच्यातली फूट पाडून दगाबाजी करणाऱ्या बादशाला पाणी पाजायला सुद्धा कोण शिल्लक उरणार नाही. खामोश. यसुभाई, तेरा सोच मेरा मत सोच मेरे बारे में. मैं तो पूरा आलम दुनियावर हिरवा चांद फडकावून अल्लाहला प्यारा होईन. माझी शेवटची इच्छा पूर्ण करून अखेरचा श्वास घेईन. लेकिन अब तुझे कौन बचाएगा? वो कल की छोकरी ताराबाई. वो क्या तुझे बचाएगी? वो हमसे लड़ेगी. वो हमारे सामने घुटने टेकेगी. ती कालची पोर असली तरी शिव छत्रपतींची सून आहे. संभाजी राजांची भावजाई आहे. महाराष्ट्राची वाघीण आहे. औरंग्या, तुला फाडल्याखेरीज गुडघे नाही टेकणार. खामोश. नागोजी माने. जी हुजूर. ले जाओ उसे हमारे सामने से, ले जाओ. अब्बू, अब्बू, क्या कर रहे हो आप? जिनत बेटा, तुझे पता नहीं है
तू चली जा अंदर। अब्बू जान, वो महाराष्ट्र की महारानी है, उसके साथ ऐसा बर्ताव मत करो। तू जा बेटी, जा तू। जी अब्बू। नागो जी, हमारे सामने से ले जाओ इसे। जी हुजूर। ले जाओ उसे, हमारे सामने बार बार जह रोकती है। नागो जी। जी हुजूर। पूना का क्या खबर है? हुजूर, पुण्याला जायचं म्हणजे हे तर रणांगणच नाही, थोडं डोक्याने चालायला हवं. वतनाचा ईदभर तुकडा टाकून नाही चालायचं. धन दौलतीची उधन जास्त करायला हवी. नागोजी माने. जी हुजूर. आप अकलमंद है, पण तुम्हाला ही शेवटची संधी नागोजी माने. जी हुजूर. इफ्तिकार खान. जी हुजूर. मुझे किसी भी कीमत पे संताजी धनाजी चाहिए। हुजूर, अल्लाह करे ऐसा ही होगा। जाओ। जी हुजूर।
कोण? तारा? मला मुजरा नाही केलात? मुजरा राजांना करायचा असतो, तो हक्क आपण गमवतायत. तशी या राजाला फक्त दंड. तारा, आम्ही छत्रपती आहोत या महाराष्ट्राचे. हो, आम्हाच ठाव आहे. परंतु छत्रपतीच्या भूमीत कधी बाया नाचल्या नाहीत वाड्यावर. कलावंतांना प्रोत्साहन देणे हे राज्यकर्त्याचे काम. कलागुणांचा सन्मान हाच महाराष्ट्राचा सन्मान. परंतु बायांच्या शरीराजवळ नाच गाणे करणे हे राज्यहिताचे नाही, आणि या आपल्यासारख्या राजाला ते शोभतही नाही. परस्त्रिया आया बहिणी समान. ए भावाने, झिंजा उपटून हातात देईन यापुढे एक शब्द उच्चारलास तर. बाई, आमचा वाद तुमच्याशी नाही. आपण जाऊ शकता. का जाऊ? कुठं जाऊ? गेले महिनाभर मी यांच्या सोबतच राहते, ते बी एकांतात. बस, यापुढे एकही शब्द ऐकायची मनस्थिती नाही आमची. नाथ, 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 या बाईला इथून जायला सांगा. मध्येच येऊन रसभंग केलाय. यामिनीबाई, निघा आपण नंतर बोलूया. राणी सरकार, एक विरंगुळा म्हणून. पंत, हा विरंगुळा नाही, ते छत्रपती आहे स्वराज्याचे, आणि बाईच्या नादी लागून स्वराज्य नाही चालायचे. बाहेर जुल्फिकाराने वेढा दिला आहे जिंजीस. मला तर वाटतं या प्रकरणात आपणच अग्रसर आहात. दादासाहेबांच्या अष्टमंडळात आपण देखील होतात. स्वराज्याच्या विरुद्ध वागणाऱ्यास काय शासन केले जाते हे आपणास ठाव आहे ना? राणी सरकार, क्षमा करा. पुन्हा अशी चूक होणार नाही. ही चूक नाही, याला नादी लावणे असे म्हणतात. आणि थोरल्या महाराजांच्या राज्यात ही असले थेरे खपवून घेतली जाणार नाहीत. हो हो, पण आम्हीच त्यांचे चिरंजीव राजाराम राजे आहोत. हो का? मग आम्ही कोण आहोत याचे उत्तर आहे का? आम्ही शिवरायांची सुनबाई तारा राणी आहोत. आऊसाहेबांच्या प्रेरणेचे पालन करणे हेच आमचे कर्तव्य, आणि जो राज्यहिताच्या विरुद्ध वागेल त्यास कडक शासन झालेच पाहिजे. बाहेर खानाच्या वेड्यातून सुटण्यासाठी धडपड करायची सोडून त्या विरुद्ध चाललंय. राणी सरकार, राणी सरकार, राणी सरकार, घात झाला. वाईचा बुरुज कोसळला. काय? बाहेर जुल्फिकार खान किल्ल्यावर तोफा टाकतोय, आणि आपण अजून शांत कसे काय? राणी सरकार, लखोटा आलाय. वाचा तो लखोटा. जी. पंत, रामराजे, तुम्हाला शेवटची चेतावनी. अब शरण आ जाओ और अपनी जान बचाओ. तुमच्या जोडीला कोणीही येणार नाही. महाराणी येसुबाई, शाहू, सूर्याजी पिसाळ सर्व आमच्या दावणीला आहेत. स्वराज्य वाचवायचं असेल तर आम्हाला शरण ये. कोणीही तुला वाचवण्यासाठी येणार नाही. जुल्फिकार खान, नाही. आता काय करायचं? आपण पुरते कोणले गेलोय. ही आजची गोष्ट नाही आहे राजे. गेल्या महिनाभरापूर्वी जिंजीला वेढा घातलाय. आपण अंधारात आहात. आपल्या पुढ्यात एक कटपुतली बावली टाकली आहे खेळण्यासाठी. जिंजीचा घास सहज मोगलांच्या घशात घालण्यासाठी. सैनिक हो. जी राणी सरकार. पकडा या पंतांना. क्षमा करा राणी सरकार, क्षमा करा. नाही नाही, पुन्हा अशी चूक होणार नाही. नाही, तुम्हाला क्षमा नाही. यापूर्वी अशा खूप चुका केल्या आहात. आता तुम्हाला क्षमा नाही. सैनिक हो, घेऊन जा यांना. राणी सरकार, क्षमा करा. राणी सरकार, राणी सरकार. रामजी पंत. जी राणी सरकार. आजपासून जिंजीतून बाहेर जाईपर्यंत आपण स्वराज्याचे कारभारी. जी. राजे, राजे, आपण असे निराश होऊ नका. जर आपणच हवालदिल झालो तर महाराष्ट्राचा मेरू पर्वत ढासळलाच समजा. आपण पन्हाळ्यावर चलावे. आपल्यासोबत चिमणाजी आणि कोकणातले स्वराज्याचे पाटील पोपटराव खैरे सुद्धा असतील. आम्ही जिंजी लढवू. तारा, आपण कोंडीत राहून आम्ही सुखरूप जायचे, हे कसे शक्य आहे? आमची काळजी करू नका. स्वराज्याचे छत्रपती सुरक्षित असणे जास्त महत्वाचे.
पंत, जी राणी सरकार. लखोटा लिहा. आम्ही सलोख्याला तयार आहोत आणि उद्याच आम्ही जातीनिशी भेटायला येऊ. जी राणी सरकार. नाईक. जी राणी सरकार. संताजीराव धनाजीरावांना कुमक पाठवायला सांगा. उद्या कृष्णाष्टमी आहे आणि उद्याच वेडा फोडायचा. जशी आपली आज्ञा. नागोजी माने, इस बार बहुत दिन हो गए जिंजी को वेड़ा देके. तो राजाराम अजून कसा शरण येत नाही? कुछ तो करना पड़ेगा, कुछ तो करना पड़ेगा. हुजूर, क्या है? बाहर कोई मराठा आया है लकोटा लेके. जाओ, भेज दो उसे. जी हुजूर. चैन से बैठ भी नहीं सकते, कुछ तो करना पड़ेगा. हुजूर. क्या जवाब है लकोटे का? हुजूर, रामराजे अपना शरण आले. ये तो होना ही था. उद्याच आपल्या हातात जिंजी देऊन आपणा शरण येतील. अच्छी बात आहे, पण काय भरोसा त्या शिवाच्या छाव्याचा? रातोरात हातावर तुरी देऊन पसार व्हायचा. त्याची काय गरज नाही जुल्फिकार खान. संताजी धनाजीत फूट पाडलीया. माळ सावंत फितूर होण्यासाठी जासूस पाठवलाय. अमात्य प्राण संबळ हे जग सोडून निघून गेलाय. म्हणूनच म्हणतोय, पहिली जात पहिचान करू आणि मगच परवानगी देऊ. तो बढ़ा दो महफिल. और करो जल्लोष. पंत, चिमणाजी, खैरे, आम्ही ठरवलंय, खानाच्या गोठ्यात शिरायचं नाही, तर त्यास हूल देऊन मिळेल त्या मार्गाने पन्हाळा गाठायचा. आज मध्यरात्री आम्ही निघू. जल्लोष सुरू झाला की राजे सुद्धा निघतील. पालखी तयार ठेवा. जी राणी सरकार. राजे मुजरा. काय आणली आहे खानाच्या गोठातील बातमी? खानाच्या गोठात कोण कोण आहेत? राजे, जुल्फिकार खान आनंदाने आंधळाच झालाय. पण तसं म्हणाल तर तो गाफील सुद्धा नाही. खानाच्या गोठात म्हणाल तर बुलंद खान, इफ्तिकार खान, सूर्याजी पिसाळ, नागोजी माने अशी बरीच मंडळी आहेत. असं म्हणजे स्वराज्याचा सूर्यास्त करायला नागोजी माने आलाय. नागोजी माने, सूर्याजी पिसाळा, तुमची वाट लावायलाच हवी. राणी सरकार, संताजीराव आणि धनाजीरावांनी सैन्याची कुमक पाठवली आहे. पर त्यापरीस एक वाईट बातमी बी आहे. आपल्या स्वराज्याचे सरसेनापती अमात्य प्राण संबळ हे जग सोडून निघून गेले. काय? अमात्य प्राण संबळ? जगदंब 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 असं धामधुमीच्या काळात आपण महाराष्ट्राला मोठा धक्का दिलात. राजे, वेळ आणीबाणीची आहे. राजे जिथे जातील तिथे स्वराज्याचे राजसिंहासन तयार होईल. जंगलात सापडलो तर गवताच्या पातीवरी तयार व्हावे ही तर श्रींची इच्छा. परंतु स्वराज्याच्या सिंहासनाला सेनापती हवाय. पंत. जी राणी सरकार. कोणाच्या नावाचा विचार करता येईल असा कोणता योद्धा त्या जागी योग्य आहे? राणी सरकार, सध्याच्या वातावरणात तरी संताजी धनाजी ही जोड गोळीच योग्य आहे. होय, ही जोडी योग्यच आहे. पण स्वराज्याचा सेनापती तर एकच होऊ शकतो ना? रामजी काका. जी राजे. सेनापतीची मानाची वस्त्रे संताजी घोरपड्यांना पोस्ती करा. तळ कोकणातील मानाची जहांगिरी द्या. आमच्या दादाच्या बलिदानाच्या वेळी घोरपडे घराण्याचे एकूण 30 योद्धे संगमेश्वरी मारले गेले. जगदंब 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 या दौलतीचे तेच सेनापती व्हावे हीच आमची इच्छा आहे. जी राजे. पंत, अंमलबजावणी व्हावी. आजची रात्र स्वराज्याची सूर्यास्त बघणार आहे. जी राणी सरकार. जगलो वाचलो तर पुन्हा तुम्हास आणि उभ्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा करू.
मर गए मरगट्ठे। मुगल सल्तनत के आलमगीर है हम। ये शिवा के मरने के बाद कोई नहीं जिंदा बचा। जुल्फिकार खान, यहाँ से दिल्ली बहुत दूर है। स्वराज्याचा सूर्यास्त करायला आलेला बादग्या, एक तानाजी गेला बाजी जन्मास आला, मुरार बाजी गेला शिवा काशीत जन्मास आला, नेताजी पालकर, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर, अरे जीवाची बाजी लावणारे कोंडाजी बाबा जन्मास आले। अरे त्या जंजिरावर माझ्या कोंडाजी बाबांनी जिती जागती कबर खोदली। अरे खानाच्या बाटक्या, आता जिंची तुला देऊ। हर हर महादेव। मुजरा संताजीराव। मुजरा? अहो मुजरा कधीपासून मुजरा करायला लागले राव? लहानपणापासून अगदी गळाभेट चालू होती आणि आज मुजरा करताय? संताजीराव, मुजरा मित्राला नाही, या अंगावरील वस्त्राला मुजरा करण्याची रीत आहे या महाराष्ट्राची। धनाजीराव, अहो वयाने आमच्यापेक्षा मोठे आहात, आपल्या तालमीत तयार झालेले शिपाई गडी आणि आपण मुजरा करता? फार वाईट वाटते राव मनाला। संताजीराव, ते सगळं सोडा हो। जिंजी नेटाने लढवली गेली, पण एक वाईट बातमी आहे, रामराजे पडले। काय? रामराजे पडले? स्वराज्याला खिंडार पडली संताजीराव, स्वराज्याला खिंडार पडली। तरी मराठ्यांचा भगवा झेंडा जिंजीवर डौलाने फडकत आहे। पण एक शंका वाटते, थोरल्या महाराजांनी दिलेली वतने नाना सरदारांना देऊन त्यांची ताकद वाढवूया, सकाळ मराठा एक करूया। धनाजीराव, अहो शिवप्रभूंच्या स्वराज्याचे होणारे लांडगेतोड पावतो आम्ही। जो मनाला येईल तो राजा, जावळीचा चंद्रराव मोरे, कोकण, सिंधुदुर्ग, शिंदे सावंत हे उजरे कोणाचे? बादशहाचे। मातृप्रेम कोणाच्या ओटी नव्हते, वारसा हक्काने वतने मिळावी म्हणून शृंगापूरचे शिर्के शंभूराजांच्या मागे हात धुवून लागले होते, पण शंभूराजांनी देण्यास नकार दिला आणि आपण ते चालू करणे म्हणजे शिवप्रभूंच्या विचारांना तिळांजली आहे। माझा याला सक्त विरोध आहे। आपणा जर आमचा निर्णय मान्य नसेल तर महाराणी ताराबाईंकडे दस्तूर अर्ज करा। म्हणजे इतके वर्ष आम्ही चाकरी करतोय ते सारे मूर्ख आहोत? वारस हक्काने चालत आलेले पद लाचार म्हणून आम्ही कोणाकडे विचारणा करावी? हे आम्हास मान्य नाही। धनाजीराव, हो धनाजीराव थांबा। धनाजीराव, अहो उगा गैरसमज करून घेत आहे, आम्हास असं म्हणायचं नव्हतं। धनाजीराव, धनाजीराव। रायजी, आमच्या पूजेची वेळ झाली। संताजीराव, धनाजीरावांची मनस्थिती ठीक दिसत नाही। सध्या कुणाशी बोलत देखील नाहीत आणि आता पण बोलता बोलता रागात निघून गेले। रायजी, त्यांचा राग आमच्यावरती नाही, तो बंडखोर नागोजी माने त्यांच्यामुळे ते नाराज आहेत। जरा काल गेला होता भेटायला गोपालगडावरती आमिष दाखवायला। असं होय? तरीच मी म्हटलं यांची मनस्थिती कधीपासून बिघडायला लागली। नागोजी माने म्हणजे विषारी नाग आहे, नाग। होय तर या नागाला वेळीच टेचला पाहिजे। होय होय, या नागाचा मुंडका छाटूनच या की। माझी पूजेची वेळ झाली, आपण व्हा पुढे। हो सरदार, डोक्यातला टोप विसरलात की? शिवा
जीवा जी हुजूर। कुछ खबर आया क्या नहीं? हुजूर अब तक कुछ खबर नहीं आया। जुल्फिकार खान का कुछ पैगाम? उस बेवकूफ साले का कुछ पता ही नहीं हुजूर। और नागोजी माने? वो भी कहाँ मर गया क्या मालूम। हुजूर। कौन है? कौन है? हुजूर मी नागोजी माने। कौन? हुजूर इस्लाम धर्माचा इकबाल बुलंद रहे। हाँ नागोजी माने, क्या खबर लाया है? हुजूर राजाराम मेला। बहुत 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 खूप। आपल्या सांगण्यावरून त्या संताजीचं मुंडकं आपल्या चरणाशी पेश करतो। ले आओ ले आओ उसे। अब पूरा हिंदुस्तान हमारा होगा। गेली कित्येक वर्ष इस्लाम धर्माची भूक ठरणारा मरगठ्ठा ले आओ। हुजूर बहुत अच्छा काम किया। लेकिन नागोजी माने, ये कहाँ मिल गया आपको? हुजूर मैंने आपको बोला था ना, ये लड़ाई मैदानी लड़ाई नहीं है, ये तो अक्ल की लड़ाई है। क्या किया आपने? ये साला शिव मंदिर में प्रार्थना कर रहा था, उधर ही साले को खत्म कर डाला। कम्बक कई का, जिसने मुझे नमाज पढ़ते वक्त मेरी जान बख्शी। तू उसे मंदिरात पूजा करता ना, त्याचा सर कलम केलास नागोजी। हुजूर अल्लाह तुझे माफ नहीं करेगा। तू मानव जातीला कलंक आहेस। असद। जी हुजूर। ले जाओ उसे, ले जाओ। कौन है उधर? तोप के मुंह में दे दो। ले जाओ। या अल्लाह मुझे मेरा हिरवा चांद निशान आज भगवा क्यों दिखाई दे रहा है? कौन है उधर? गेली 5 वर्ष महाराष्ट्र रणमैदान झुंजवणारी शिवरायांची सून महाराणी ताराबाई। या अल्लाह ताराबाई? होय ताराबाई। तुझ्या 5वीला कुणी ना कुणीतरी पूजलंच आहे। औरंग्या, हा महाराष्ट्र तुला कधीच मिळणार नाही। हा महाराष्ट्र आमचा आहे आणि आमचाच राहणार। औरंग्या, स्वराज्याचा सूर्यास्त कधीच होणार नाही। सूर्यास्त होईल तो तुझ्या मुघले सल्तनतीचा। या अल्लाह कौन है उधर? अब्बू कोई नहीं। नहीं बेटा उधर कोई दिखाई दे रहा है। नहीं अब्बू, कोई नहीं है अब्बू। बेटा उधर कोई है, वो देख। नहीं अब्बू, कोई नहीं है अब्बू। वो देखो उधर कोई है। अब्बू महाराष्ट्र की महारानी ताराबाई। या अल्लाह। अब्बू। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय
सुलतानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तराणी तो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 धन्यवाद सर्वांचं. आपण शेवटपर्यंत बसलात त्याबद्दल मंडळातर्फे खूप खूप आम्ही ऋणी आहोत.